नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आपले मित्र मुरली लाळे यांच्या रानामध्ये। हे बघू शकता त्याची संपूर्ण अशी शेती आहे आणि ह्या शेतामध्ये संपूर्ण असा ऊस लावलेला आहे मित्रांनो। आणि या ऊसाला काहीतरी औषध वगैरे सोडायचं काहीतरी आहे। तर चला तर मग मित्रांनो याबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेऊयात। चला। जबरदस्त जवळपास 3 ते 4 दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, पण जबरदस्त असा काल पाऊस झाला त्यामुळे माती सगळी अशी ओली ओली झालेली। चला जाऊया तिकडे। हे बघू शकता मित्रांनो, आता इथून सुरुवात सुद्धा झालेली आहे औषध सोडण्यासाठी। सो जाऊयात त्या ठिकाणी। चलो। तर हे बघू शकता मित्रांनो, शेतामध्ये औषध सोडायचं सुरू आहे। ते नक्की काय प्रोसेस वगैरे आहे ते आपण आपल्या शेतकरी मित्राला विचारूयात। तर सध्या आपण मुरलीच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि याच्या शेतामध्ये काहीतरी औषध वगैरे सोडण्याची प्रोसेस सुरू आहे। तर ती नक्की कोणती पद्धत आहे, कोणती प्रोसेस आहे ते त्याला थोडेसे विचारूयात। नमस्कार मित्रांनो, आपण ऊसाला ड्रिंचिंग करतोय। 8 दिवसांनी ड्रिंच करणं चालू आहे। आज मागच्या शनिवारी लावले, आज रविवारी। हे मागच्या शनिवारी आपण हे रोप सगळी लावलेली आहेत शेतामध्ये आणि आज त्याला ड्रिंचिंग करायचे। ड्रिंचिंग म्हणजे नक्की काय ते थोडं? ड्रिंचिंग म्हणजे ऍसिड असतं ते टाकतो आपण त्याच्या बुडक्यात। जे कीटक वगैरे असतात ते रोपांना काही इजा करू नये, बरोबर, त्या तेवढ्या जागेतले ते ते औषध आहे। ग्रोथ पण घेतं आणि मर पण थांबते, रोप मरत नाहीत। रोप मरत नाहीत ना? ओके। एका झाडाला किती वगैरे आपण टाकावं? एका झाडाला 50 ml टाकायचे। 50 ml चं ते झाकण तुमच्याकडे आहे ते त्याने तुम्ही ओतताय मध्ये? हो। ओके, मापच घेतले ते। पहिल्यांदा तुम्ही तो पलीकडे एक ड्रम दिसतो त्यामध्ये पाणी घेतलं असेल, त्यामध्ये ते काय असेल तुमचं औषध? 250 लिटर पाणी घेतलंय। 5040 रोप आहेत टोटल आपल्या इथं। 5040 अशी एवढी रोप आहेत। ठीक आहे। 250 लिटरचा मित्रांनो ड्रम भरलेला आहे आणि त्यामध्ये औषध टाकल्यानंतर संपूर्ण या ऊसाला आता ते एक 50 ml औषध सोडायचे। तर चला तर मग मित्रांनो सुरू करूयात। चला। आणि आपलेच वर्गमित्र वैभव भाऊ कुलकर्णी आज या ठिकाणी थोडीशी हेल्प करण्यासाठी आलेले आहेत। त्यांचा हा कितवा अनुभव आहे, कसा अनुभव आहे तो थोडक्यात आपण त्यांना विचारूयात। तर हे आपले वर्गमित्रच आहेत वैभव भाऊ कुलकर्णी। सर्वप्रथम तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। धन्यवाद। ड्रायव्हरची तुम्हाला सुट्टी दिसते त्यामुळे तुम्ही थोडीशी मदत करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात असं मला वाटतंय। हो। तर शेतामध्ये काय काम वगैरे करण्याचा थोडाफार काय अनुभव? अनुभव म्हणजे मामाच्या तिकडं केलं असेल एक 15-20 वर्षापूर्वी। म्हणजे 15 वर्षापूर्वीचा तुमचा शेतातला अनुभव आहे? हो। त्यानंतर थेट तुम्ही आज या ठिकाणी थोडीशी हेल्प करण्यासाठी आलेला आहात। हा। कसं काय वाटते? मस्त। जवळपास 10-15 मिनिटं झाले तुम्ही सुरू झाले काम? हो, चांगलं झालंय। माझ्या आतापर्यंत 2 सरी झालेल्या आहेत। 2 सरी? ही तिसरी चालू आहे माझी। आनंद आहे ना? आनंद मस्त। परत एकदा लहान झाल्यासारखं वाटतंय। अच्छा, जुन्या आठवणी तुमच्या ताज्या झालेल्या आहेत? हो। तर मग चला आता मग आपण कामाला सुरुवात करूयात। चला चला चला, घ्या लवकर आपल्या बादली। माझी पण आता बादली घेतो आणि औषध सोडण्यासाठी म्हणजे ड्रिंचिंग करण्यासाठी सुरुवात करू। चला। तर हे आमचे दुसरे वर्गमित्र आहेत ऋषिकेश भाऊ बोबडे, राजापूर गावचे। पण ह्यांचं एक उद्देश असा आहे की ते शेतामध्ये काम करताना कोणाशी बोलत वगैरे नाहीत। त्यांचं फक्त काम म्हणजे कामच असतं। हे बघू शकता, खूप फास्ट असे काम करत आहे ते। तर मित्रांनो हा असा ड्रम आहे, जवळपास 250 लिटर पाणी घेतल्यानंतर यामध्ये औषध वगैरे मिक्स केलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन आहे आणि अशी संपूर्ण अशी पाईप या ठिकाणी अंतरून पाण्याचं कनेक्शन देण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर प्रत्येक सरीमध्ये अशा 2-2 पाईपाचं आउटलेट काढून त्याला पाणी दिलेलं आहे। आता पाऊस आहे त्यामुळे पाणी द्यायची गरज नाही आहे, पण ज्यावेळेस पाऊस कमी होईल त्यावेळेस आपल्याला याच कनेक्शनने पाणी द्यावं लागणार आहे। आता थोडीशी विश्रांती घेण्यासाठी आपले मित्र बसलेले आहेत। मुरली भाऊ पण आलेला आहे। हे आपले वैभव कुलकर्णी। ऋषी घे तुझी बादली भरली, चल निघ। नाही, थांबून नाही जाणार तुला। जबरदस्त ऊन पडले मित्रांनो, खूपच गरम होते।
थोडीशी विश्रांती घेण्यासाठी मी या ठिकाणी बसलो आहे. हे चौघेजण मित्रांनो संपूर्ण असं औषध घालत आहेत आणि त्यांना मी ह्या बादलीच्या साहाय्याने मित्रांनो मी त्यांना असं औषध पुरवत आहे त्यांच्या जवळजवळ. तर ह्या मुरली भाऊच्या मातोश्री आहेत. चला, ही अशी संपूर्ण अशी शेती, संपूर्ण असं आपलं ते ड्रिंचिंग करून झालेलं आहे. तर मित्रांनो जवळपास 1 ते 1.5 तास आम्ही या ठिकाणी ड्रिंचिंगचं काम करत होतो. खूपच जबरदस्त आजचा हा अनुभव होता. हे बघू शकता आपले शेतकरी बांधव आहेत, हे नवीन बांधव आहेत. बघू शकता त्यांची अवस्था जबरदस्त, असं घामाघूम झालेले आहोत आम्ही सर्व. मी थोडा जास्त झालो आहे. काही काम न करता जास्त झालेला आहे. तर मित्रांनो ऊस जरी खायला गोड लागत असेल पण त्याच्या मागचे कष्ट खूप तिखट आहेत. शेती करणं सोपं नाही आणि शेतकऱ्याचे कष्ट हे खूप अफाट आहेत. तर मित्रांनो अशा सर्व शेतकरी बांधवांना आपला सलाम. तर चला तर मग मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. चला. तर हे बघू शकता बाहुबली शेतातले बाहुबली, शेतकरीचे बाहुबली, शेतातले बाहुबली मोकळा ड्रम घेऊन जाताना. तर हे बघू शकता मित्रांनो बाहुबली निघालेले आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण आपले मित्र मुरली भाऊ लाळे यांच्या रानामध्ये येऊन ड्रिंचिंग म्हणजे ऊसाच्या रानामध्ये औषध सोडण्यासाठी थोडीशी आपण त्यांना हेल्प केली. शेती केलीच पाहिजे मित्रांनो. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी शेतामधला कुठे ना कुठे अनुभव घेतलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला शेतकऱ्यांचं महत्त्व कळत नाही. तर चला तर मग मित्रांनो जाऊयात. चला.